सुवर्णास किचन अँड ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। तर चला मग आज आपण वेगळी अशी डिश बनवणार आहोत। तर रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा आलेला आहे आणि आज काहीतरी वेगळं बनवणार आहोत आणि ते वेगळं म्हणजे काय आहे चला बघूया की नान आणि काजू मसाला बनवणार आहोत आज। तर नान बनवण्यासाठी आपण 1 कप दूध घेतले, त्याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकायची। पोहे खायचे 2 चमचे असतात ना, ते 2 चमचे साखर टाकली। त्याच्यामध्ये दही, हे 1 कप दही आहे। दोन चिमूट सोडा टाकायचा, अर्धा चमचा मीठ, आणि 2 चमचे तेल टाकायचे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचे। आपण ह्याच्यामध्ये जे घातलेलं दही आहे ना, ते दही फेटून घ्यायचे व्यवस्थित। बघा हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि ह्याच्यातली साखर पण विरघळलेली आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये मैदा टाकून घेऊया। हा 1 मोठी वाटी मैदा घेतला मी आणि तो व्यवस्थित मिक्स करायचा आहे। चला आता आपण हे हाताने मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आणि मला हे अजून थोडंसं पातळ वाटते, त्याच्यामध्ये मी मैदा घालते। आता हे व्यवस्थित मळून घ्यायचे। आपण पीठ मळताना दूध आणि दह्याचा वापर केल्यामुळे खूप सॉफ्ट असे नान होतात। हे बघा अशा प्रकारे आपलं पीठ असं मळून झालेलं आहे। आता ह्याला ना वरती थोडंसं तेल लावून घेऊया। ह्याच्यावरती थोडंसं तेल लावून हे असं व्यवस्थित मिक्स करून हे आता भिजत ठेवूया आपण। आता हे व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता थोडा वेळ आपण झाकून ठेवायचं। झाकून ठेवून आपण भाजीसाठी लागणारी तयारी करून घेऊया। आता भाजीसाठीची तयारी झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते काय काय आहे ते। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 2 टोमॅटो चिरून घेतलेत, रफली चिरून घ्यायचे। हे आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत। आणि ह्या 2 हिरव्या मिरच्या आहेत, हे सगळं आपण एकत्र मिक्स करणार आहोत। आणि हा कांदा बारीक चिरले तो फोडणीसाठी आहे। आणि हे जे काजू आणि उभा कांदा चिरलाय ना, तो शिजवून घ्यायचा आहे आपण। आणि ही कोथिंबीर गार्निशिंगसाठी। तर चला आपण गॅस चालू करून छोट्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवते। आणि त्याच्यामध्ये हा कांदा आणि काजूचे 8-10 काजू आहेत, ते मिश्रण ह्या पाण्यामध्ये टाकते मी। 4 मोठे कांदे घेतले होते, त्यातले 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय आणि हे 3 कांदे ते मोठे चिरून असे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे। तोपर्यंत आता आपण इकडं हे टोमॅटो, मिरची आणि लसूण आहे तो एकत्र करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा अशी टोमॅटोची छान प्युरी झाली आहे। हा कांदा आहे तो 5 ते 7 मिनिट आपण ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया। आता मी गॅस चालू करून कढई ठेवते। कढई गरम करून घ्यायची व्यवस्थित। कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आता तूप टाकूया। तूप टाकायचे, 2 चमचे तूप टाकायचे। तूप व्यवस्थित वितळले। आता आपण ह्यामध्ये अर्धी वाटी काजू टाकायचे आणि काजू असे व्यवस्थित लाल होईपर्यंत तळून घ्यायचे। काजू तळून घेते तोपर्यंत आपण आता जे कांदा शिजायला ठेवला होता ना,
कांदा व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे। हे बघा अशा रंगावरती काढून घ्यायचे, खूप करपू द्यायचे नाही आहेत काजू। आता हा कांदा शिजलेला आहे, आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊन थंड व्हायला ठेवायचा आहे। आता तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये हे खडे मसाले टाकायचे। 2 चिमूट हिंग टाकले, आणि हा बारीक चिरून घेतलेला एक कांदा आहे ना तो टाकायचा आहे। कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता हा कांदा व्यवस्थित भाजून आलेला आहे आणि कांदा हा खूप बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे भाजीमध्ये असा मोठा मोठा कांदा नाही लागला पाहिजे। हा कांदा व्यवस्थित छान भाजलेला आहे, त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकायची आणि तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचे। मी तसं 5 चमचा मीठ टाकले, ते मिक्स करून घ्यायचे। हळद आत्ता टाकली ना तळताना तर भाजीला कलर खूप छान येतो, म्हणून कांदा भाजत आला की हळद टाकायची आहे। आणि आता हा बारीक केलेला जो मसाला आहे ना तो आपण यामध्ये टाकून घेऊया। टोमॅटो, लसूण, मिरचीचं ही प्युरी भाजीमध्ये टाकून घेतली आणि ती व्यवस्थित छान शिजवून घ्यायची। भाजी शिजते, प्युरी शिजते तोपर्यंत आपण ना हा थंड झालेला कांदा आपण कांदा आणि हे काजू आहेत ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून, कांदा छान शिजला पाहिजे। आणि मी मगाशी जे टोमॅटोचं प्युरी केली ना त्याच्यामध्ये मी आलं टाकायचं विसरले होते, तर मी आलं ह्या कांद्यामध्ये टाकून व्यवस्थित बारीक करून घेते। अर्धा इंच आलं टाकायचंय जास्त। बघा ही प्युरी अशी बारीक छान झालेली आहे आणि आता ही प्युरी पण छान व्यवस्थित शिजते। आता हे व्यवस्थित छान शिजलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण आता मसाला टाकूया। 1 चमचा गच्च भरून लाल तिखट टाकायचे आणि 2 चमचे धण्याची पावडर टाकायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। धण्याच्या पावडरऐवजी ना तुम्ही गरम मसाला सुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता, पण आपण जे खडे मसाले घेतलेत ना त्यामध्ये सुद्धा गरम मसाला आहे, त्यामुळे मी धण्याची पावडर फक्त टाकते, गरम मसाला टाकत नाही, नाहीतर मग भाजी खूप तिखट होते। आता हे तिखट आणि धण्याची पावडर टाकलेली ही व्यवस्थित छान शिजलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हे काजू आणि कांदा बारीक केला होता ना ते टाकून घेऊया। आणि हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनिट ह्याला व्यवस्थित छान शिजवून पण घ्यायचे। तुम्ही बघू शकता याचा कलर कसा छान सुंदर आलाय। आता हे व्यवस्थित अजून एकदा छान हलवून घ्यायचे आणि हे झाकून ठेवायचे आणि मध्ये मध्ये असं सारखं हलवत राहायचे। 2 ते 3 मिनिट असं मध्ये मध्ये हलवत राहायचे, नाहीतर आपण जे काजू टाकलेत ना ते खाली करपू शकतात। चला 2 मिनिट झालेत, आता अजून एकदा आपण व्यवस्थित हलवून घेऊया, म्हणजे खाली करपणार नाहीत काजू बारीक केलेले। आणि ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे
दुधावरची साय आहे ती व्यवस्थित अशी फेटून घेतलेली आहे आणि ती आता ह्यामध्ये मिक्स करूया. व्यवस्थित मिक्स करायचंय. व्यवस्थित मिक्स करून परत एकदा ह्याला झाकून ठेवायचंय. आणि नेहमी गॅस आपण जेव्हा शिजायला ठेवतोय ना तर गॅस व्यवस्थित मिडियमच पाहिजे. खूप फास्ट गॅस नाही ठेवायचा नाही तर भाजी खाली लगेचच करपू शकते. ही मी दुधावरची फ्रेश साय टाकलेली आहे. तुम्ही अमूलची फ्रेश क्रीम सुद्धा टाकू शकता. आणि हे व्यवस्थित मिक्स झाले. आता आपण अजून थोडा वेळ झाकून ठेवूया. चला आता बघूया अजून एकदा. बघा कशी छान भाजी शिजलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजून एकदा. गॅस थोडासा फास्ट करूया. आणि आता हे जे आपण तळून घेतलेले काजू आहेत ना ते ह्याच्यामध्ये टाकायचे आणि परत एकदा मिक्स करायचे. ग्रेव्ही तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून पातळ करू शकता. पाणी टाकून जरा शिजवून तुम्ही घेऊ शकता. मी पण थोडंसं पाणी टाकते आणि थोडीशी पातळ पाहिजे मला. आणि अजून 2 मिनिटांसाठी ह्याला परत झाकून घ्यायचे. चला आता बघूया अजून एकदा. बघा आपली भाजी कशी छान शिजलेली आहे आणि कलर सुद्धा खूप सुंदर आलाय. आपली भाजी रेडी आहे. आता वरून आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेऊया. मस्त दिसते ना हॉटेल सारखी काजू मसाला भाजी. चला आता गॅस बंद करूया आणि आपली भाजी रेडी आहे. हे बघा अशी सुंदर ग्रेव्ही झाली आहे. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही आहे. मस्त झाली भाजी. चला आता आपण नानची तयारी करूया. चला आता आपण ही भिजत ठेवलेली कणिक जी होती ना नानसाठीची ती छान भिजलेली आहे. एकदा सेट करून घेऊया. आणि ह्याच्यातले असे छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे आणि ह्याचं तयार करून घ्यायचे. मीडियम आकाराचा गोळा करून घ्यायचा आहे असा. आणि आता हा गोळा असा व्यवस्थित पिठामध्ये भिजवून घ्यायचा आहे आणि तो लाटून घ्यायचा. आणि गोल न लाटता नानसारखा आकार द्यायचा ह्याला. थोडासा मोठा असा पसरून लाटायचा आहे आणि मग त्याला आकार द्यायचा आहे आपण व्यवस्थित नानचा. कोणत्याही साईडनी जाड असा राहता कामा नये. असं व्यवस्थित आधी सगळा लाटून घ्यायचा. आणि आता ह्याला आपण असं उभट लाटायचंय. जसं हॉटेलमध्ये नान मिळतो ना कशा आकाराचा लाटून घ्यायचा आहे. वरून ह्याला कोथिंबीर आणि काळे तीळ टाकून परत एकदा लाटून घ्यायचे म्हणजे पूर्ण हॉटेल टाईप दिसेल आपला नान. आणि हे एकदा पलटून घ्यायचे आणि हातावरच ठेवून ह्याला असं वरून पाणी लावून घ्यायचे. पाणी सगळ्या साईडनी लावायचं आहे म्हणजे हा तव्याला चिटकून बसेल. आणि हा तव्यावरती टाकायचा आहे. तवा हा असा उलटा करून आपण हा नान भाजून घ्यायचा आहे. सगळ्या साईडने असा फिरवत फिरवत भाजून घ्यायचा आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. अजून व्यवस्थित भाजायचं आहे सगळ्या साईडनी. हे बघा तरी पण ह्या साईडला थोडासा कच्चा आहे. मी अजून थोडा भाजून घेते. सेम हॉटेलमध्ये जसा मिळतो ना तसा नान तयार आहे आणि तसा वासही येतोय. आणि परत ह्याला पलटून घ्यायचे.
आता हा वरच्या साईडनं खालच्या साईडनं भाजून झालाय। आता ह्याला आपण वरून तूप लावून घेऊया। आपलं नान तयार आहे। किती सुंदर असा भाजलेला आहे हे बघा। इथे काढून ठेवते मी आणि अजून एक नान तुम्हाला करून दाखवते। अजून एक नान लाटून दाखवते तुम्हाला। आधी सगळ्या साईडनी व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे, म्हणजे कुठल्याही बाजूने जाड नाही राहिला पाहिजे आणि तो व्यवस्थित भाजला पण जाईल, म्हणजे आतमध्ये कच्चा राहणार नाही। एकदम अशा पद्धतीने केला ना काजू मसालाही खूप सुंदर होतो आणि नानही आपला खूप मस्त होतो। तुम्ही बाहेरचं हॉटेलचं खाणं विसरून जाल, एवढी छान ह्या नानची आणि काजू मसाल्याची चव येते। तर तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आता आपण ह्याला ना नानचा आकार देऊन घेऊया। असा थोडासा उभट आकाराचा नान असतो, गोल नसतो। आणि ह्याला आता वरून काळे तीळ लावून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर आणि परत एकदा हे लाटून घ्यायचंय, म्हणजे हे व्यवस्थित चिटकेल, खाली पडणार नाही। आणि आता हा उचलून वरच्या साईडनं परत एकदा ह्याला पाणी लावून घ्यायचंय। सगळ्या साईडनी पाणी लावायचंय, म्हणजे तो तव्याला छान चिटकेल, घसरून येणार नाही खाली। हे बघा। आणि गॅसला तवा हा असा उलटा करून आपण हा नान भाजून घ्यायचा आहे। सगळ्या साईडने असा फिरवत फिरवत भाजून घ्यायचा आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता, अजून व्यवस्थित भाजायचं आहे सगळ्या साईडनी। हे बघा, तरी पण भाजून घेते। सेम हॉटेलमध्ये जसा मिळतो ना तसा नान तयार आहे आणि तसा वासही येतोय। झालाय। आता ह्याला आपण वरून तूप लावून घेऊया। पाणी लावून तव्यावरती जर तो खाली पडत असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने चपाती भाजल्यासारखं दोन्ही साईडनी भाजू शकता। सेम नान भाजल्यासारखीच टेक्स्चर येतो। तसं अवघड वाटत असेल तर असं करू शकता, नाहीतर तुम्ही तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर लोखंडी तव्याला पाणी लावून तो तवा पालथा करून सुद्धा भाजू शकता, म्हणजे लोखंडी तव्याला चिटकून राहतं आणि ते म्हणजे नान पडत नाही खाली आणि व्यवस्थित भाजला जातो सगळ्या साईडनी। आणि तूप लावून असं छान भाजतोय, त्यामुळे एकदम मस्त असा सुगंध सगळ्या घरामध्ये पसरलाय। हॉटेल टाईप नान आपलं रेडी आहे आणि काजू मसाला पण रेडी आहे। तर आता आपण हे तो सर्व करूया। चला, हे बघा, आपली नान आणि काजू मसाला रेडी आहे। वरून कोथिंबीरीने गार्निश करूया। आणि हे बघा कशी वाटली डिश। हे बघा, आपली काजू मसाला आणि नान डिश रेडी आहे। कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री शिवाय नमस्तुभ्यम।